सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथः सरस्वतीरविशुक्रो बृहस्पतिः पञ्चैतानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। ओम सर्वचैतन्यरूपान्तामाद्यां विद्यां च धीमहि बुद्धियानः प्रचोदयात्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। सृष्टौजा सर्गरूपा जगदवनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनया पराख्या। पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु। सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत्स्वरूपं भक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वं। संहृत्य कल्पसमये रमते तथैका तां सर्वविश्वजननीं मनसा स्मरामि। सदानन्दीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। बोल भवानी की जय, अंबा माता की जय। पावन दयेने श्रीमद्भागवतातील कथाभाग आपण श्रवण करत आहोत। आज साधारणतः 6 वाजेपर्यंत आपण घेणार आहोत। 6 ते 6:30 मध्यंतर होईल आणि 6:30 नंतर अन्नपूर्णा सहस्रनाम आणि पुष्पार्चन अशा प्रकारचा कार्यक्रम होणार आहे। त्याआधी भगवती महासरस्वतीचं आपल्याच येथील कालिदास महाकवींनी तयार केलेलं सुंदर अशा प्रकारचं श्यामलादंडक नावाचं स्तोत्र आहे की जे स्तोत्र अतिशय परमप्रभावी आणि म्हणजे जेव्हा पत्रिकेत काही दुर्योग असतात त्यावेळी आम्ही त्यांना हे करायला सांगत असतो, किंवा IAS किंवा डॉक्टर किंवा इंजिनियर असं जेव्हा असेल त्यावेळी आम्ही त्यांना त्याचं अनुष्ठान करायला सांगत असतो। अशा प्रकारचं सुंदर स्तोत्र आपण आत्ता प्रारंभी सुरुवात करणार आहोत, घेणार आहोत। आज 5 वाजता आपलीच इथली तुझं नाव काय माय? वृष्टी संत, अतिशय गोड आवाज आहे, तुम्हाला सर्वांना परिचित आहे। ती एक सुंदर अशा प्रकारचं भजन पण त्या ठिकाणी भगवतीचं घेणार आहे। पण त्याआधी आपण पहिल्यांदा छानपैकी ते भगवती महासरस्वतीचं श्यामलादंडक ऐकूत। श्री गणेशाय नमः। माणिक्यवीणामुपलालयन्तीं मदालसां मञ्जुलवाग्विलासां माहेन्द्रनीलद्युतिकोमलाङ्गीं मातङ्गकन्या मनसा स्मरामि। चतुर्भुजे चन्द्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागशोणे पुण्ड्रेक्षुपाशाङ्कुशपुष्पबाण हस्ते नमस्ते जगदेकमातः। मातामरकतश्यामा मातंगी मदशालिनी कटाक्षयतु कल्याणी कदम्बवनवासिनी
जय मातङ्गतनये जय नीलोत्पलद्युते जय सङ्गीतरसिके जय लीला शुकप्रिये जय जननि सुधा समुद्रान्तरुद्यन्मणिद्वीप संरूढ बिल्वाटवी मध्यकल्पद्रुमा कल्पकादम्ब कान्तारवासप्रिये कृत्तिवासप्रिये सर्वलोकप्रिये सादरारब्ध संगीत संभावना संभ्रमालोलनीपस्त्रगाबद्ध चूली सनाथत्रिके सानुमत्पुत्रिके शेखरीभूत शीतांशुरेखामयूखावली बद्ध सुस्निग्ध नीलालकश्रेणि शृङ्गारिते लोकसम्भाविते कामलीलाधनुस्सन्निबभ्रूलता पुष्पसन्दोह सन्देह कृल्लोचने वाक्सुधासेचने चारु गोरोचना पङ्ककेलीललामाभिरामे सुरामे रमे प्रोल्लसद्वालिका मौक्तिकश्रेणिका चण्ड्रिका मण्डलोद्भासि लावण्यगण्डस्थलन्यस्तकस्तूरिका पत्ररेखा समुद्भूत सौरभ्य सम्भ्रान्त भृङ्गाङ्गना गीतसान्द्री भवन्मन्द्रतन्त्री स्वरे सुस्वरे भास्वरे वल्लकी वादन प्रक्रियालोलतालीदलाबद्धताटङ्कभूषा विशेषान्विते सिद्धसम्मानिते दिव्यहालामदोद्वेलहेलालसच्चक्षुरान्दोलन श्रीसमाक्षिप्तकर्णैकनीलोत्पले पूरिताशेषलोकाभिवाञ्छाफले श्रीफले स्वेदबिन्दूल्लसत्फाललावण्यनिष्यन्दसन्दोह सन्देह कृन्नासिकामौक्तिके सर्वविश्वात्मिके कालिके मुग्धमन्दस्मितोदारवक्त्रस्फुरत्पूगताम्बूलकर्पूरखण्डोत्करे ज्ञानमुद्राकरे सर्वसम्पत्करे पद्मभास्वत्करे कुन्दपुष्पद्युतिस्निग्धदन्तावली निर्मलालोलकल्लोलसम्मेलनस्मेरशोणाधरे चारुवीणाधरे पक्वबिम्बाधरे सुललितनवयौवनारम्भचन्द्रोदयोद्वेललावण्यदुग्धार्णवाविर्भवत्कम्बुबिब्बोकभृत्कन्दरे सत्कलामन्दिरे मन्थरे दिव्यरत्नप्रभाबन्धुरच्छन्नहारादिभूषासमुद्योतमानानवद्यांशुशोभे शुभे रत्नकेयूररश्मिच्छटा पल्लवप्रोल्लसद्दोर्लताराजिते योगिभिः पूजिते विश्वदिङ्मण्डलव्यापि माणिक्यतेजस्फुरत्कङ्कणालङ्कृते विभ्रमालङ्कृते साधकैः सत्कृते वासरारम्भ वेलासमुजृम्भमाणारविन्दप्रतिद्वन्द्विपाणिद्वये सन्ततोद्यद्यये अद्वये दिव्यरत्नोर्मिकादीदितिस्तोमसन्ध्यायमानाङ्गुली पल्लवोद्यन्नखेन्दुप्रभामण्डले सन्नताखण्डले चित्प्रभामण्डले प्रोल्लसत्कुण्डले तारकाराजिनीकाशहारावलिस्मेरचारुस्तना भोगभारानमन्मध्यवल्ली बलिच्छेदवीची समुल्लाससन्दर्शिताकार सौन्दर्यरत्नाकरे वल्लकीभृत्करे किङ्करश्रीकरे हेमकुम्भोपमोत्तुङ्गवक्षोजभारावनम्रे त्रिलोकावनम्रे लसद्वृत्तगम्भीरनाभीसरस्तीरशैवालशङ्काकरश्यामरोमावलीभूषणे मञ्जुसम्भाषणे चारुषिञ्जत्कटीसूत्रनिर्भर्सितानङ्गलीलाधनुष्यिञ्जिनीडम्बरे दिव्यरत्नाम्बरे पद्मरागोल्लसन्मेखलाभास्वरश्रोणिशोभाजितस्वर्णभूभृत्तले चन्द्रिकाशीतले विकासितनवकिंशुकाताम्रदिव्यांशुकच्छन्न चारुशोभापराभूतसिन्दूरशोणायमानेन्द्रमातङ्गहस्तार्गले वैभवानर्गले श्यामले कोमलस्निग्धनीलोत्पलोत्पादितानङ्गतूणीरशङ्काकरोदारजङ्घालते चारुलीलागते नम्रदिक्पालसीमन्तिनी कुन्तलस्निग्धनीलप्रभापुञ्जसञ्जातदूर्वाङ्कुराशङ्कसारङ्गसंयोगरिङ्खन्नखेन्दूज्ज्वले प्रोज्ज्वले निर्मले प्रौह्वदेवेश लक्ष्मीश भूतेश तोयेश वाणीश कीनाश दैत्येश यक्षेश वायवग्निकोटिरमाणिक्यसङ्गृष्टबालातपोद्दामलाक्षारसारुण्यतारुण्य लक्ष्मीगृहीताङ्घ्रिपद्मे सुपद्मे उमे सुरुचिरनवरत्नपीठस्थिते सुस्थिते रत्नपद्मासने रत्नसिंहासने शङ्खपद्मद्वयोपाश्रिते तत्र विघ्नेश दुर्गावटुक्षेत्रपालैर्युते मत्तमातङ्गकन्यासमूहान्विते मञ्जुलामेनकाद्यङ्गनामानिते भैरवैरष्टभिर्वेष्टिते देवि वामादिभिः शक्तिभिः सेविते धात्रिलक्ष्म्यादिशक्त्यष्टकैः संयुते मातृकामण्डलैर्मण्डिते यक्षगन्धर्वसिद्धाङ्गनामण्डलैरर्चिते पञ्चबाणात्मिके पञ्चबाणेन रत्या च सम्भाविते
प्रीतिभाजा वसन्तेन चानन्दिते भक्तिभाजां परं श्रेयसे कल्पसे योगिनां मानसे द्योतसे छन्दसामोजसाभ्राजसे गीतविद्या विनोदाति तृष्णेन कृष्णेन सम्पूज्यसे भक्तिमच्चेतसा वेधसा स्तूयसे विश्वहृद्येन वाद्येन विद्याधरैर्गीयसे श्रवणहरणदक्षिणक्वाणया वीणया किन्नरैर्गीयसे यक्षगन्धर्वसिद्धाङ्गनामण्डलैरर्चसे सर्वसौभाग्यवाञ्छावतीभिर्वधूभिः सुराणां समाराध्यसे सर्वविद्याविशेषात्मकं चाटुगाथासमुच्चारणं कण्ठमूलोल्लसद्वर्णराजित्रयं कोमलश्यामलोदार पक्षद्वयं तुण्डशोभाति दूरीभवत्किंशुकं तंशुकं लालयन्ती परिक्रीडसे पाणिपद्मद्वयेनाक्षमालामपि स्फाटिकीं ज्ञानसारात्मकं पुस्तकं चाङ्कुशं पाशमाबिभ्रति येन सञ्चिन्त्यसे तस्य वक्त्रान्तराद्गद्यपद्यात्मिका भारती निस्सरेत् येन वायावकाभाकृतिर्भाव्यसे तस्य वश्या भवन्ति स्त्रियः पूरुषाः येन वाशातकुम्भद्युतिर्भाव्यसे सोऽपि लक्ष्मीसहस्रैः परिक्रीडते किन्न सिद्ध्येद्वपुष्यामलं कोमलं चन्द्रचूडान्वितन्तावकन्ध्यायतः तस्य लीला सरोवारिधिस्तस्य केलीवनन्दनं तस्य भद्रासनं भूतलं तस्य गीर्देवता किङ्करी तस्य चाज्ञाकरी श्रीस्वयं सर्वतीर्थात्मिके सर्वमन्त्रात्मिके सर्वतन्त्रात्मिके सर्वयन्त्रात्मिके सर्वपीठात्मिके सर्वतत्त्वात्मिके सर्वशक्त्यात्मिके सर्वविद्यात्मिके सर्वयोगात्मिके सर्वनादात्मिके सर्वशब्दात्मिके सर्वविश्वात्मिके सर्वदीक्षात्मिके सर्वसर्वात्मिके सर्वगे पाहि मां देवि तुभ्यं नमो देवि तुभ्यं नमः श्यामे संगीतमातः परशिवनिलये मुख्यसाचिव्यभारोद्वाहे दक्षे दया पूरितनिजहृदये मामकीं दैन्यवृत्तिं श्रीमत्सिंहासनेश्यां भवरपतितान् दावदग्धान् नमस्ते त्रातुं पीयूषवर्षैः कथय परिकरं बद्धवत्यां विविक्ते शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलये सरस्वति नमोऽस्तु ते श्री शारदांबा माता की जय सदानंदीचा उदयोस्तु 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 बोल भवानी की जय अंबा माता की जय वचनं श्रुत्वा नारदः परमार्थवित् मामाह च स्मितं कृत्वा पृच्छन्तं मोहकारणम् श्री भगवतीच्या लीला श्रीमद देवी भागवताच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहोत. काल इंद्र आणि इंद्राणी यांच्यावर कोणत्या प्रकारचं संकट आलं आणि त्या संकटाच्या निवारणासाठी दोघांनीही श्री भगवतीची आराधना कशा पद्धतीने केली आणि त्या संकटापासून त्यांची कशा पद्धतीने मुक्तता झाली या संबंधीचं थोडं बहुत विवेचन कालच्या षष्ठ स्कंधाच्या काही कथाभागावरून आपण घेतलं. काल मी आपल्याला सांगितलेलं होतं षष्ठ स्कंधात आपल्याला अनेक कथा बघायला मिळतात. एका कथेतून दुसरी कथा, दुसऱ्या कथेतून तिसरी कथा, अशा पद्धतीच्या त्या सुंदर कथा आहेत. कसं मी आपल्याला कथा सांगतोय त्या कथेच्या माध्यमातून मला उलगडणारं जे माझं चिंतन आहे ते पण मी आपल्या समोर मांडतोय. पण भगवान श्री व्यास महर्षींचं जे चिंतन आहे हे मूलगामी आणि अत्यंत धर्मानुकूल अशा प्रकारचं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः जर वाचलत आणि त्यावर तुम्ही स्वतः जर काही चिंतन केलं
तर तुम्हाला कदाचित अजूनही त्याच्यातून वेगवेगळे मानवी जीवनाला उपकारक असणारे अशा प्रकारचे अर्थ तुम्हाला मिळू शकतील. मी फक्त दिग्दर्शन करतोय. पहिल्या दिवशी मी आपल्याला सांगितलेलं होतं की मी विंडो शॉपिंग तुम्हाला करवून आणणार, फक्त तुम्हाला दाखवणार इंदोरमध्ये चांगल्या साड्या कुठं मिळतात एवढं फक्त मी दाखवणार तुम्हाला. आतमध्ये कसं जायचं, त्या दुकानदाराबरोबर घासाघीस कशी करायची, चांगली साडी कमीत कमी किमतीत कशी पदरात पाडून घ्यायची, हे तुमचं तुम्ही करायचं. मी माझ्या परीने करतोय. आणि म्हणून काल इंद्रासारख्याने सुद्धा अधर्माचा आश्रय घेतला. काल आपण काय ऐकलं की प्रभू श्रीरामचंद्रांच्यावर सुद्धा संकट आली, गोपाल कृष्ण सुद्धा संकटात सापडले. कुकर्म केलं त्यामुळे इंद्राला सुद्धा ते भोगावं लागलं. मग अशा अवस्थेमध्ये आपल्यासारखे जे सामान्य माणसं आहेत त्यांना त्यांच्या समोर एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. अर्थात त्या प्रश्नाच्या पाठीमागे प्रत्येक वेळेला चांगला विचारच असतो अशातलाही भाग नाही. मग काही लोक विचारतात, मग त्यांनी एवढा अधर्म केला, मग आम्ही करायला काय हरकत आहे? ओके नाही, इंद्रासारखा खोटं बोलला, मग आम्हाला खोटं बोलायला काय हरकत आहे? मग त्याच्यामध्ये दोन्ही बाजू आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की इंद्रासारखा सुद्धा माणूस दुर्गुणाच्या आहारी जाऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एक. आणि दुसरं, कुकर्म केलं तर इंद्रासारख्याची सुद्धा सुटका नाहीये. आपण म्हणतो मोठ्याने केलं मग आम्हाला करायला काय हरकत आहे, भोगा, काय हरकत. तिसरा पण एक अर्थ त्याच्यातून निघू शकतो की मोठे मोठे लोक सुद्धा अशा ठिकाणी पदच्युत होऊ शकतात, आपण किती जागरूक राहिलं पाहिजे, हा पण एक अर्थ निघू शकतो. बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर लिहिलेलं असतं, खिसे कापू पासून सावधान रहा. याचा अर्थ काय? खिशामध्ये रक्कम घालून जायची का जायचं नाही? काय करायचं? जायचं. मग मोठ्या माणसाचा खिसा कापला, मग माझा खिसा कापला तर काय हरकत आहे असं म्हणायचं का? आपण काय म्हणतो, अरे तो श्रीमंत आहे, त्याचा एक खिसा कापला, त्याच्याकडे 10 खिसे आहेत, आपल्याकडे एकच खिसा आहे, त्याच्यामध्ये 100च रुपये आहेत. आपण किती जागरूक राहिलं पाहिजे. इंद्रावर संकट आलं, त्याचं संकट दूर करण्यासाठी बृहस्पती आहेत, आपल्यापाशी कोण आहे? आपल्याला सावरणारं कोण आहे? हा विचार आपण केला पाहिजे. श्रीमद देवी भागवतामध्ये अशा प्रकारची जी वर्णनं येत असतात मोठ्या मोठ्या माणसांच्या कर्मच्युतीची, त्याचे आपण आपल्याला अनुकूल अशा प्रकारचे, आपल्या जीवनाला उपकारक अशा प्रकारचे अर्थ आपण लावायचे असतात. त्यात आपण कुठं बसतो ते आपण बघायचं असतं. आणि मग ते जर बघितलं जर नाही, श्रीमद भागवत सांगताना एका मुलाने मला प्रश्न विचारला, गोपाल कृष्णांनी 16,108 स्त्रिया केल्या, मग आम्ही केल्या तर काय हरकत आहे? म्हणलं, अरे तुला एकही मुलगी कोणी द्यायला तयार नाहीये, तू काय 16,108 स्त्रिया संसार करणार?
संसार हा फार लांबची गोष्ट आहे. तू फक्त 16,108 स्त्रियांची नावं पाठ करून फक्त आणून दाखव. तू जर काहीच करू नको. एक आणि 16,108 गुणिले 11 जितके होतील तेवढे पोरापोरींची नावं फक्त लिहून घे. दुसरं काहीच करू नकोस, पाठही करू नकोस. तेवढी नावं ठेवलीत गोपालकृष्णांनी. बघा, एक नाव एकासारखं नाही. प्रत्येकाला नावं वेगळी द्यावी लागतील की नाही स्वतःच्याच पोरांना. तेवढा साठा असला पाहिजे का नाही. 16,108 गुणिले 11 म्हणजे काय झाले, जवळजवळ किती 160 काय 1,60,000 वगैरे, बरोबर आहे ना. हा, अहो विष्णू सहस्त्रनाम जरी घेतलं तरी एका वेळेला 2-2 नावं येतात, माहितीये का. हो की नाही येतात. वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हवी. वसुप्रदा 2दा नाव आहे. म्हणून शास्त्रकार सांगतात ईश्वराणाम वचः सत्यम तथैवा चरितं क्वचित. श्रीमद भागवतामध्ये परीक्षितीला भगवान शुकाचार्यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. तुम्ही सर्वजण भागवत ऐकणारे आहात, भागवत रसिक आहात, भागवत श्रोते आहात. मोठ्या माणसांचं बोलणं ग्राह्य असतं, त्यांचं आचरण प्रत्येक वेळेला आपल्याला अनुकूल असेल अशातला भाग नाही. आमचे स्वामी वरदानंद भारती म्हणून होऊन गेले, साक्षात्कारी संत होते. फार जबरदस्त उत्तर देत असत. त्यांना कळायचं कोण कशा जिज्ञासेने विचारतोय का अडवायच्या दृष्टिकोनातून विचारतोय. जिज्ञासेने विचारत तर व्यवस्थित उत्तर द्यायचे ना, अडवायच्या दृष्टीने विचारलं की त्याला बरोबर अडकून टाकत असत. एकाने त्यांना प्रश्न विचारला, मोठी माणसं अशी वागतात, सांगतात एक करतात एक, मग आम्ही कसं करावं. कुत्सित भावनेने प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं, डॉक्टर सांगतो ते खावं का डॉक्टर खातो ते खावं, काय करावं. डॉक्टर आईस्क्रीम खाऊ नका म्हणून सांगतो, स्वतः घरी खाऊ शकतो की नाही. खाऊ शकतो. डॉक्टर तिखट जास्त खाऊ नका म्हणून सांगतो आणि जेवताना भुरका खाऊ शकतो. खाऊ शकतो की नाही. मग डॉक्टरने सांगितल्यासारखं खावं का डॉक्टर खातो तसं खावं, काय करावं. सांगितलं तसं खाल्लं तर त्यात आपलं कल्याण आहे. खातो ते खायला गेलं भोगा, त्याला बरं उलट बरंच आहे की त्याला. मला सांगा, हा डॉक्टरांनी जर नवस जर केला, आता दिवाळी येतेय आणि माझ्या बायकोला सोन्याच्या पाटल्या करायच्यात, याचा अर्थ काय झाला. मला वाटतं बहुतेक सगळेजण इथले आजारी पडले तर ते भरती होऊन जाईल, हो की नाही. मग करायची काय त्याची भरती. आणि म्हणून ईश्वराणाम वचः सत्यम तथैवा चरितं क्वचित. मोठ्या माणसांच्या चरित्रातील अधर्माचरणाच्या ज्या कथा ज्या व्यासांनी लिहून ठेवलेल्या आहेत, मला सांगा ही सगळी महापुराणं व्यासांनी लिहिलेली. व्यासांनी आपल्या जीवनाची कथा पण लिहिलेली आहे. मला सांगा कोणीतरी आपल्या जीवनाची मी कसा झालो याची कथा व्यासांच्या सारखी लिहू शकेल का. बघा, व्यासांच्या जन्माची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे, महाभारतात फार सुंदर लिहिलेली. महाभारत स्वतः श्री व्यासांनी तयार केलेलं आहे आणि स्वतः सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे. आणि ते सांगतात की माझे पिता एका कोळीणीच्या म्हणजे कोळ्याच्या मुलीवर भाळले आणि त्यातून माझा जन्म झाला. काय हिम्मत आहे बघा, काय ताकद आहे खरं सांगण्याची. आपण किती गोष्टी दडवतो, किती स्वतःला झाकून ठेवतो.
त्यांनी का सांगितली असेल ती गोष्ट? याचं कारण असं की पराशरांच्या सारखे ऋषी सुद्धा वेळ जर आली तर त्यांच्या मनातील सुद्धा कामवासना जागृत होऊ शकते. अर्थात ऋषींच्या मनातील काम, ऋषींच्या मनातील क्रोध, ऋषींच्या मनातील लोभ हा जगाच्या कल्याणासाठी असतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पराशर ऋषींच्या मनात कामवासना निर्माण झाली, त्यामुळे व्यासांच्या सारखे सर्वश्रेष्ठ संत आपल्याला भेटले. नाहीतर भेटले असते का हो, मला सांगा. म्हणून नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, संत आपल्यावर रागवले ना तरी सुद्धा ते त्याच्याने आपलं कल्याण होणार आहे. आपल्या अनुग्रहासाठी रागवतात ते. तुम्ही सर्व लोक भागवत ऐकणार आहेत. भागवतामध्ये सुंदर कथा येते. गोपाल कृष्ण लहान असतात आणि खोड्या करतात म्हणून त्यांना यशोदा मैया उखळाला बांधून टाकून देते. आणि ते उखळ घेऊन ते रांगत रांगत आपल्या पाठीमागच्या परसात जातात आणि तिथं 2 ते अर्जुन वृक्ष असतात. हे बरोबर त्याच्यातून जातात. ते उखळ त्याच्यात अडकतं, जोर लावल्यानंतर ते पडतं आणि पडल्यानंतर त्यातून नलकुबर आणि मणिग्रीव नावाचे कुबेराची 2 मुलं त्या ठिकाणी निर्माण होतात. यांना वृक्षजोनी का प्राप्त झालेली असती? हे कुबेराची मुलं म्हणजे सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेली माणसं. ही तारुण्य प्राप्त झालं, देह अत्यंत सुंदर, यौवनम धनसंपत्ती ही प्रभुत्वम अविवेकिता एकैकमप्यनर्थाय किमुयत्र चतुष्टय. तारुण्य, धनसंपत्ती, अधिकार आणि मूर्खपणा यातील एक एक सुद्धा माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरतं. हे 4 एकत्रित झाले तर काय होईल? आणि ते सगळे 4च्या 4 यांच्याकडे एकत्रित झालेले होते. आणि यांनी करायचं काय? अप्सरांना जमा करायचं आणि सरोवरात क्रीडा करायची निर्वस्त्र अवस्थेमध्ये. आणि अशीच सगळ्या अप्सरांना एकत्रित केलं, क्रीडा करत बसले. नारद महर्षी तिकडून जात होते. नारदांना बघितल्याबरोबर अप्सरा ज्या होत्या त्या लाजल्या, त्या पटापट बाजूला गेल्या, वस्त्र त्यांनी अंगावर घेतली. हे मात्र उन्मत्तासारखे तसेच उभे राहिले. यांनी शाप दिला. तिथं श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर एक श्लोक टाकलेला आहे बघा. तुम्ही श्रीमद भागवताचा 10म स्कंध काढून बघा, पूर्वार्ध काढून बघा. शुकाचार्य काय सांगतात? तयो रनुग्रहार्थाय शापंदास्यन निदंजगव. तयो हो अनुग्रहार्थाय, त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरता नारद महर्षींनी त्यांना शाप दिला. काय सांगितलं? तुम्ही अर्जुन वृक्ष व्हाल. अर्जुन वृक्ष तुम्ही जर बघितला जर असेल तर तुमच्या लक्षात येईल बघा, त्याची जी साल असते ना ती चोपडी असते बघा. इतर झाडांच्या साली ज्या असतात या थोड्या खडबडीत असतात, त्याची झाड चोपडी असते. कारण त्यांनी वस्त्र घातलेलं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना अर्जुन वृक्ष होतील म्हणून शाप देऊन टाकून. आणि अर्जुन वृक्ष असे कसे असतात? सरळ असतात बघा, वाकलेले नसतात. वाकतो कोण? नमंती फलिता वृक्षाः नमंती च बुधा जनाः शुष्ककाष्ठानि मूर्खाश्च भिद्यन्ते न नमंती च. आहे का? नमंती फलिता वृक्षाः, ज्यांना फल आलेलं आहे असे वृक्ष नम्र होतात. शहाणी माणसं नम्र असतात. वाळलेली लाकडं आणि मूर्ख माणसं तुटतील पण वाकणार नाही.
हो सांगतो, संस्कृतमध्ये फार गोड सुभाषित आहेत. हो काय सांगावं. त्यांना ते वाकले नव्हते ना, नमस्कार केला नव्हता त्यांना. अर्जुन वृक्ष होईल म्हणून शाप देऊन टाकला. यांनी उशाप मागितला. काय उशाप दिला? गोपाल कृष्ण लहान असताना तुमचा उद्धार करतील. मला सांगा, शाप आहे का वरदान आहे? काय काय मला सांगा. असा जर शाप आपल्याला जर मिळाला तर किती मजा येईल. हा, गोपाल कृष्णांनी यावं आपल्या जीवनामध्ये. मला सांगा, त्याच्यासाठी युगानुयुग वाट बघावी लागली तरी चालेल. नारदांना राग आला, नारदांनी शाप दिला, पण तो शाप नव्हता, ते वरदान होत. कारण त्यांना भगवान गोपाल कृष्णांचं साक्षात बालस्वरूपात दर्शन झालं. गोपालकृष्ण बोलले त्यांना, भागवतात उल्लेख आहे, त्यांना बोलले. म्हणून कोणत्याही ऋषींनी शाप दिल्याचं आणि त्याचं वाईट झाल्याचं मला तुम्ही उदाहरण सांगा. कधीच. आणि म्हणून मोठ्या माणसांचा काम, मोठ्या माणसांचा क्रोध, मोठ्या माणसांचा लोभ हा सुद्धा जगताच्या कल्याणासाठी असतो. इंद्रानी तसं केलं, विष्णूंनी तसं केलं, शंकरांनी तसं केलं. अरे बोलायला काय जात आहे आपल्याला, पण त्याच्या पाठीमागची त्यांची पार्श्वभूमी काय ती आम्ही शोधली पाहिजे. आणि ते सगळं आम्हाला श्रीदेवी भागवत सांगतं. आणि व्यासांनी हाच प्रश्न थोड्या वेगळ्या स्वरूपात नारदांना विचारलेला. बघा हा, काय म्हणजे एका गोष्टीतून दुसरी गोष्ट कशी उलगडत जाते ते बघा. आणि व्यास महर्षींनी कशा त्या गुंफल्यात गोष्टी. म्हणून मी नेहमी सांगत असतो की देवी भागवताची संगती लावणं अवघड आहे, पण संगती जर लागली तर देवी भागवतासारखा ग्रंथ नाही कोणता. व्यास महर्षी एकदा नारद ऋषींच्याकडे आले, साष्टांग नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर नारदांनी विचारलं, का हो म्हणले, तुमच्या मुखावर खिन्नतेचे भाव आहेत. यांनी सांगितलं, काय सांगावं म्हणलं, संसाराचा फार त्रास झाला म्हणले मला. अरे पण संसाराचा त्रास, तुम्ही लग्न केलेलं नाहीये, तुम्ही घर बांधलेलं नाहीये, काहीच केलेलं नाहीये, तर तुम्हाला संसाराचा त्रास कसा होतो. आपली अशी समजूत आहे की घर बांधलं म्हणजे संसार आहे, विवाह केला म्हणजे संसार आहे, लेकरं झाली म्हणजे संसार आहे. असं नाही. संसाराती इति संसार. हा संसाराचं स्वरूप काय आहे, जो वाढत जातो त्याला म्हणायचं संसार. मग तो कसा वाढेल, कुठून वाढेल आणि कशा पद्धतीने त्रास देईल काहीच सांगता येत. व्यास महर्षींनी सांगायला सुरुवात केली, माझा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर मी माझ्या आईला वचन दिलेलं होतं, तू जेव्हा माझी आठवण काढशील त्यावेळी मी तुझ्याकडे येईन आणि तुझं कार्य करून दे. व्यास महर्षींच्या आईचं नाव काय आहे? सत्यवती. ऐक, सत्यवतीचा विवाह शंतनू बरोबर झालेला आहे. बघा, परत महाभारतात आलो आपण.
हा, देवी भागवतातील ज्याप्रमाणे चतुर्थ स्कंद द्वितीय स्कंधामध्ये महाभारत आहे, त्याचप्रमाणे 6व्या स्कंधात सुद्धा महाभारत येतं. मी तुम्हाला सांगतो, किमान आपल्या हिंदूंचं तरी जीवन रामायण महाभारताशिवाय असू शकत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आमच्या स्वामी वरदानंद भारतींनी फार सुंदर श्लोक केलेला आहे भारती संस्कृतीचा. या वेदोपनिषद स्वनादि समाजान मूलम बिभरती स्वकम या रामायण भारतादिषुहिता प्राज्ञै समाख्यापिता. रामायण आणि महाभारत हे आपले राष्ट्रीय ग्रंथ आहेत. पण जिथे जिथे तुम्हाला रामायण ऐकायला मिळेल आणि जिथे जिथे तुम्हाला महाभारत ऐकायला मिळेल, तिथे तिथे तुम्ही जा. 80 वर्षांपासूनची इथली परंपरा आहे तुम्हा लोकांची, साधी सुधी नाहीये. अनेक वेळेला तुम्ही रामायण महाभारत ऐकले असतील, पण कोणाकडून तरी का होईना ऐका. स्वतः कुठल्याही लेखकाने लिहिलेलं असेल तरी सुद्धा ते वाचा. विचित्र असलं तरी वाचा. महाभारतावर सगळ्यांनी चांगलंच लिहिलंय अशातलाही भाग नाहीये. महात्मा दुर्योधन नावाचं पुस्तक वाचलेत का तुम्ही? एकाने लिहिलेलं आहे महात्मा दुर्योधन. आता डोकं फोडून घ्यावं की नाही त्याच्यासमोर, का त्याचं डोकं फोडावं, काय करावं काय नेमकं? महात्मा दुर्योधन. एका विद्वानाने लिहिलेलं आहे राम आणि सीता हे भाऊ बहीण होते आणि त्यांचा विवाह झाला. हे पण एका महाभागाने लिहिलेलं आहे. पण खंडनासाठी तरी का होईना अशा प्रकारची पुस्तकं वाचा मिळाली. शंतनू आणि सत्यवती यांचा विवाह झाला आणि आधी भीष्माचार्य त्यांना गंगेपासून झालेले होते. विचित्रवीर्य आणि चित्रांगद अशा प्रकारचे 2 मुलं त्यांना झाली. सत्यवतीला शंतनूचा स्वर्गवास झाला. व्यास महर्षी सांगतायत ते सांगतोय बरं, मी माझ्या मनचं सांगत नाहीये. आणि झाल्यानंतर चित्रांगदाचं आणि एका गंधर्वांचं युद्ध झालं. ते चित्रांगद मारल्या गेला. अंबा आणि अंबालिका यांच्या सोबत विचित्रवीर्य नावाच्या सत्यवतीच्या मुलाचा विवाह झाला. पण अपत्य होण्याच्या अगोदरच विचित्रवीर्याचा मृत्यू झाला. व्यासांना अंबा आणि अंबालिका यांच्यापासून धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर अशा प्रकारची 3 मुलं झाली. धृतराष्ट्राला 100 मुलं झाली, 1 मुलगी झाली. मागच्या पिढीपर्यंत त्या 100 मुलांची नावं पाठ असणारे कीर्तनकार इथं होते आपल्या भारतामध्ये. आता मला वाटतं बहुतेक नाही. महाभारत सांगणाऱ्यांना हे सगळं पाठ असायचं पूर्वी, खाड 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 सांगत असत. आता महाभारत सांगणारेच लोक फार कमी झालेले. महाभारत सांगतच नाहीत कोण. पांडूला 5 मुलं झाली. कालांतराने त्यांच्यात वैर निर्माण झालं.
आणि महाभयंकर अशा प्रकारचं महाभारतीय युद्ध झालं. सगळे मरून गेले. फक्त 5 पांडव जिवंत राहिले. पांडवांची मुलं सगळी मारली गेली. फक्त त्यांचा एक नातू जिवंत राहिला, तो म्हणजे परीक्षिती. हे व्यासांच्या डोळ्यासमोर घडलेला संहार आहे. आणि व्यासांनी वारंवार धृतराष्ट्राला सांगितलेलं आहे की तू असं वागू नकोस, याचं फल तुला विपरीत भोगावं लागेल. धृतराष्ट्राने ते ऐकलं नाही. संहार घडला. सगळे मरण पावले. व्यास महर्षी म्हणतायत, नारद महर्षी, माझ्या डोळ्यासमोर घडलेला हा संहार मी जेव्हा बघितला त्यावेळी माझ्या मनाला अत्यंत दुःख झालं. मला सांगा, हे लेकरं जी होती ती व्यासांची होती का? नव्हती. त्यांच्यापासून फक्त निर्माण झाली होती. ती निर्माण होणं वेगळं आणि त्यांची असणं वेगळं. त्यांची असणं याचा अर्थ श्राद्धामध्ये त्यांचा अधिकार असतो आणि त्यांच्या प्रॉपर्टीवर त्यांचा अधिकार असतो. ती त्यांची अशी गणली जाते. आपलं शास्त्र किंवा आजचा कायदा काय सांगतो? दायम हरेत पिंडन दद्यात. जो प्रॉपर्टी घेतो त्याने काय करायचं असतं? पिंड द्यायची, पिंडदान करायचं असतं. किंवा आजच्या भाषेत बोलायचं झालं तर कर्ज फेडायचं असतं त्याने. पिंड देणे म्हणजे काय? कर्ज फेडणे. कोण कर्ज फेडतो? जो प्रॉपर्टी घेतो. प्रॉपर्टीचा अधिकार कोणाला आहे? 12 प्रकारची मुलं सांगितलेली आहेत स्मृतीमध्ये. आपल्या स्मृतींच्या मध्ये त्यांनी 12 मुलं सांगितलेली आहेत. त्यातील 2 मुलांना हा अधिकार सांगितलेला आहे. एक आहे औरस आणि दुसरा आहे दत्तक. यांना प्रॉपर्टीचा अधिकार आहे, पिंडाचा अधिकार आहे. हे धृतराष्ट्र, पंडू वगैरे ही जी मुलं होती हे व्यासांच्या पासून निर्माण झाली होती, पण व्यासांची नव्हती ती. पण तरी सुद्धा माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रेम दाटून आलं. आणि त्यांचं जेव्हा चांगलं झालं नाही, त्यांचं जेव्हा वाईट झालं, त्यावेळी मला वाईट वाटायला सुरुवात झाली. असं का झालं? बघा, हा व्यास म्हणतायत, ज्यांनी 4 वेद विभक्त केले, 18 महापुराण लिहिली, महाभारत लिहिलं, सगळ्या जगाला तत्वज्ञान सांगितलं, ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली, आणि ते म्हणतायत या शोकापासून मी कसं वाचू? आपण तर किस झाड की पत्ती आहेत, लक्षात ठेवा. साधं फाटलेलं धोतर जर दिसेन असं झालं तर आपला जीव लगेच कसा विसुतो. अरे कुठं गेलो की काय नाही, की कुठं गेलं की काय नाही, होतो की नाही सांगा? व्यास महर्षींना तेवढं दुःख झालेलं आणि त्यांनी नारदांना विचारलं, का झालं हे दुःख मला? 18 महापुराण लिहिली, मी जगाला तत्वज्ञान सांगितलं. काय सांगितलं तत्वज्ञान? परवा आपण बघितलेलं होतं. माता पितृ सहस्राणी पुत्रदार शतानी च संसारेष्वनुभूतानी यांती यास्यंतीच्या परे. वगैरे सांगितलं होतं. व्यासांचंच आहे. मुलं येत असतात, मुलं जात असतात. पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि मासः पुनरपि पक्षः पुनरपि अयनम पुनरपि वर्षम तदपि न मुंचति आशामर्षम.
भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षते डुकरून करणे. सगळं तत्वज्ञान मी सांगितलं, पण तरी सुद्धा मला शोक झाला, मला मोह झाला, मला भीती वाटतेय. हे का झालं? श्री नारद उवाच. नारदांनी सांगायला सुरुवात. पाराशर्य पुराणज्ञ किं पृच्छसि सुनिश्चयम् संसारेस्मिन् विना मोहं कोऽपि नास्ति शरीरवान्. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा सिद्धांत त्यांनी सांगितला. विशेषण लावली आहेत. पाराशर्य पुराणज्ञ. अरे तू पुराणांचा जाणकार आहेस आणि मला विचारतोस? जगामध्ये असा कोणीही शरीर धारण केलेला व्यक्ती झालेला नाही की ज्याला मोह झालेला नाहीये. त्याच्या पाठीमागची तुम्हाला मी 2 कारणं सांगतो. श्रीमद देवी भागवत काय सांगतात त्याच्यावर देवी भागवताचं चिंतन काय ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे संसाराचं स्वरूप आपल्या नीट लक्षात ठेवा. कोणतंही कार्य म्हणलं की त्याला 2 कारणं असतात बघा. एकाला म्हणायचं उपादान कारण, दुसऱ्याला म्हणायचं निमित्त कारण. 2 कारणं असतात. उपादान कारण या शब्दाचा अर्थ काय? वस्तू ज्याच्यापासून बनते त्याला म्हणायचं उपादान कारण. आणि निमित्त कारण कोणाला म्हणायचं? त्या वस्तूपासून, त्या मटेरियल पासून जी वस्तू बनवतो त्याला म्हणायचं निमित्त. कच्च्या मालाचा जो पक्का माल बनवतो त्याला म्हणायचं निमित्त कारण. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. मातीपासून मडकं बनवलं आपण. माती काय झाली? उपादान कारण झाली. कारण मातीपासून मडकं बनलं म्हणून माती मडक्याचं काय आहे? उपादान कारण आहे. आणि त्या मातीपासून मडकं कोणी बनवलं? कुंभारांनी बनवलं म्हणून कुंभार काय झाला? त्याचं निमित्त कारण झाला. आता आलं लक्षात? एक आहे उपादान कारण, दुसरं आहे निमित्त कारण. त्यातील जे निमित्त कारण आहे त्या निमित्त कारणाचा आणि कार्याचा जो संबंध असतो हा काही क्षणापुरता असतो. बघा, कुंभाराने मडकं तयार केलं. एकदा मडकं बाजूला काढून ठेवलं की मडक्याचा आणि कुंभाराचा काय संबंध आहे मला सांगा? काही संबंध. तो मडकं काढून ठेवून देतो बाजूला, दुसरं मडकं करायला घेतो. गिऱ्हाईक आला, तो विचारतोय मडकं कितीला दिलं? 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, जे काय घासाघीस करून जे काय ठरते त्याची किंमत दिली, त्याच्याकडे देऊन टाकून दिलं. त्या मडक्याचा आणि ह्याचा संबंध संपला. पण जे उपादान कारण आहे त्याचा मात्र कार्याचा संबंध कधीच तुटत नाही. मडकं कोणापासून बनलं? मातीपासून. मला सांगा, ते मडकं मातीला सोडून कधीतरी राहतं का? ना उत्पन्न होण्याच्या अगोदर राहत, ना उत्पन्न होताना राहत, ना उत्पन्न झाल्यावर राहत. मी तर पुढे जाऊन सांगतो, फुटल्यावर सुद्धा ते मडकं मातीला सोडत नाही. सोडतं का सांग? उपादान कारणाला कार्य कधीही सोडून राहत नाही म्हणून त्याला उपादान कारण म्हणतात. हे मी सगळं काय सांगतोय? आपल्या शास्त्रकारांनी जगताचं उपादान कारण अहंकार मानलेला आहे. बघा, श्रीमद देवी भागवताचं चिंतन, श्रीमद देवी भागवताच्या 4 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक आहे चिंतन, दुसरं आहे उपासना, तिसरी आहे कथा, आणि चौथं आहे ते म्हणजे
त्याच्यातील सुंदर अशा प्रकारची भक्ती. या 4 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या. देवी भागवताचं जे चिंतन आहे ना, ते मूलगामी चिंतन. जगताची निर्मिती कोणापासून झाली? अहंकारापासून झाली. अहंकार हे त्याचं उपादान कारण. आपण आत्ताच बघितलं की कार्य हे उपादान कारणाला सोडून राहत नाही. मग जगतामध्ये असणारं जे जे काही आहे, मला सांगा, ते अहंकाराला सोडून राहील का? अहंकाराचं स्वरूप काय मला सांगा बरं. अहंकारात मध्ये काय त्याचे घटक पदार्थ कोणते आहेत? अहंकाराचे 3 घटक पदार्थ आहेत. एक आहे सत्वगुण, दुसरा आहे रजोगुण आणि तिसरा आहे तमोगुण. हे 3 घटक पदार्थ आहेत त्याचे. म्हणजे अहंकार आहे या शब्दाचा अर्थ आपल्यात सत्वगुण पण आहे, आपल्यात रजोगुण पण आहे आणि आपल्यात तमोगुण पण आहे. आपल्यात याचा अर्थ जगातल्या सगळ्यांच्या मध्ये, जगातल्या सगळ्यांच्या मध्ये. मग ते व्यास असतील, इंद्र असेल, चंद्र असेल, विष्णू असतील, शंकर असतील, ज्यांनी ज्यांनी म्हणून देह धारण केला त्या त्या प्रत्येकात सत्वगुण पण आहे, रजोगुण पण आहे आणि तमोगुण पण आहे. आलं लक्षात? आता मला सांगा, तमोगुणाचं स्वरूप काय? परवा आपण ऐकलेलं आहे, गीतेमध्ये सुद्धा आपण बघतो नेहमी. निद्रालस्य प्रमादोत्थम. निद्रा आळस आणि प्रमाद. प्रमाद याचा अर्थ अनवधानता. अनवधानता याचा अर्थ भगवतीवरचं लक्ष विचलित होणे, याला म्हणायचं अनवधान. गाडी चालवत असताना ड्रायव्हरचं एक क्षण जर लक्ष विचलित जर झालं, काय होतं? अपघात होतो की ना. तसं संसार करत असताना एक क्षण जर आपलं लक्ष विचलित जर झालं भगवतीकडून, तर काय होतो? अपघात होतो. म्हणजे काय होतं? आपण संसारातली सुखदुःख आपल्याला लगेच ग्रास करायला तत्पर राहतात. आणि म्हणून व्यास महर्षे, तुमच्याही जीवनात तसंच झालेलं आहे. तुम्हाला जो शोक झालेला आहे, तुम्हाला जो मोह झालेला आहे, तुम्हाला जी भीती वाटतीये, याचं कारण काय? तुमचं लक्ष भगवतीपासून विचलित झालेलं आहे. आता का झालं, कसं झालं, होऊच नये असं होऊ शकत नसतं. तुम्ही देहधारण केलेलं आहे त्याच्यामुळे ते होणारच. बरं, मग होणार तर मग अपघात प्रत्येक वेळी होतो का? जी व्यक्ती श्री भगवतीला शरण जाते त्या व्यक्तीच्या जीवनात अपघात घडत नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. आपण जरी हात सोडला तरी सुद्धा भगवती आपला हात पकडते. आणि म्हणून आमच्या रामकृष्ण परमहंसांनी एके ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं होतं, आपण मांजराचं पिल्लू व्हायचं का वानराचं पिल्लू व्हायचं आपल्या हातात. बघा, वानराचं पिल्लू काय करतं? ते आईला पकडून ठेवतं. आणि मांजरीचं पिल्लू काय करतं? मांजरी त्या पिल्लाला पकडते. मग यदा कदाचित जर वानरीच्या पिल्लाचं लक्ष थोडं इकडं तिकडं झालं आणि त्याने हात सोडले तर काय होतं? अपघात होतो. पण मांजरीच्या पिल्लाचा अपघात होतो का? का नाही होत? कारण तिला मांजरीने पकडलेलं असतं. तसं आपण भगवतीला पकडायचं का भगवतीने आपल्याला पकडायचं?
मी पुढे जाऊन सांगतो. आपण असं भगवतीला पकडायचं की भगवतीने आपल्याला सोडलं नाही पाहिजे. आणि म्हणून आपण एक फार सुंदर श्लोक म्हणतो बघा, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन. सद्गुरु तुझे चरण कमल जिथे असतील मी तिथं पाय ठेवणार नाही. मी जिथं डोकं टेकवीन तुझे तिथं पाय असले पाहिजे. बघा, आणि म्हणून आपल्याला अशा अनेक शिष्यांची उदाहरणं आपल्याला आठवतील की जे शिष्य अक्षरशः त्यांना साक्षात सद्गुरूंनी वरती काढले. आणि म्हणून अरे काय सांगावं, व्यास महर्षींना नारद म्हणतायत, तू यात फसलास यात नवल नाही, मी पण फसलेलो आहे. भगवतीची माया अशी विचित्र आहे की ती माया कोणाला कशी नाचवेल. सांगा प्यनंगा प्युभयात्मिकानो. पुढे महाद्भुता सन्नाप्यसन्नाप्युभयात्मिकानो भिन्नाप्यभिन्नाप्युभयात्मिकानो सांगाप्यनंगाप्युभयात्मिकानो महाद्भुता निर्वचनीय रूपा. आणि त्या मायेच्या तडाख्यात एकदा जर माणूस जर सापडला तर तो कितीही जरी विद्वान असला आणि कितीही जरी स्वतःला शहाणा समजणारा असला, तो कसा गुरुफटत जातो काही सांगता येत नाही. अरे बाकीच्यांचं सोडून द्या, मीच अडकलो होतो म्हणले एकदा ह्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही सुद्धा, अरे म्हणले काय सांग, मी सुद्धा अडकलो. मग सांगा बरं ती कथा. मग यांनी सांगायला सुरुवात केली. फार गोड कथा आहे, आपण घेऊत, पण त्याआधी ते एक पद घेऊत. कुठे गेली ती? नाही आहे का? कुठे आहे संत? नाही आहे का? बाहेर आहे का? घरी गेली आहे का? तिला 5ची वेळ दिलेली होती मी. ठीक आहे, काय हरकत नाही, राहू, नंतर बघू. ब्रह्मा विष्णुस्तथा रुद्रः सनकः कपिलस्तथा मायया वेष्टिताः सर्वे भ्रमन्ति भववर्त्मनि. किती हे मोठा माणूस जरी असला तरी सुद्धा मायेच्या तडाख्यात जर सापडला तर तो कसा फिरतो काहीच सांगता येत नाही. म्हणलं एकदा प्रसंग अशा प्रकारचा झाला. नारद आणि पर्वत हे एकमेकांचे मामा भाचे. स्वर्गातून ते पृथ्वीवर आले आणि पृथ्वीवर आल्यानंतर त्यांनी एकमेकांशी एक ठरवून आले, एक काय निश्चय केला त्यांनी की कोणालाही काहीही जरी वाटलं तरी त्यांनी लगेच ते दुसऱ्याला सांगायचं, लपवून ठेवायचं नाही. थोडक्यात काय करायचं की चित्तवृत्ती, आपली चित्तवृत्ती लपवून ठेवायची नाही. त्याप्रमाणे शपथा घेतल्या आणि शपथा घेतल्यानंतर दोघ जण खाली आले आणि खाली आल्यानंतर अनेक ठिकाणी भगवन नामस्मरण करत हिंडतायत. आणि हिंडत असताना चातुर्मास्य सुरुवात झाला. चातुर्मास्यामध्ये 4 महिने एकेच ठिकाणी थांबायचं असतं.
सृंजय नावाचा राजा होता. त्या राजाने यांना आग्रह केला की तुमच्यासारख्या संतांची संगती ही अत्यंत कठीण अशा प्रकारची आहे आणि तुम्ही जर आमच्याकडे 4 महिने जर राहिलं तर फार चांगलं होईल. याने दिलं, ठीक आहे, काही हरकत नाही. त्याप्रमाणे कुठं गेली होतीस? 5ची वेळ, ठीक आहे, काय हरकत नाही, ये बस, आता जाऊ नकोस. ही कथा झाल्यानंतर मग घेऊत आपण तू. मला वाटतं मी पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे. पहिल्या दिवशी थोडा उशीर झाला होता, त्यावेळी मी सांगितलं होतं की मी सुरुवातीची तरी वेळ सांभाळतो, नाही तर समाप्तीची तरी वेळ सांभाळतो. झालं. आणि त्याप्रमाणे यांनी चातुर्मास्य त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. सृंजयाची एक मुलगी होती, दिसायला अत्यंत सुंदर. नारद जे आहेत, हे नारद हे गाणं सुंदर म्हणत होते. आपल्याला माहिती आहे नारदांचं गायन केवढं अप्रतिम आहे. आणि त्याप्रमाणे गायन, त्या गायनावर ती मुलगी लुब्ध झाली आणि तिचं प्रेम नारदांच्यावर बसलं. यांचं पण प्रेम तिच्यावर बसलं. आणि अशा तऱ्हेने जात 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 मग ती मुलगी या दोघांच्या वागणुकीत बदल करू लागली. नारदांना चांगलं चुंगलं द्यायचं, याला मात्र शिळं पाकं द्यायचं. त्याला गरम पाणी द्यायचं, ह्याला घे तर घ्यायचं असेल तर घे, नाही तर घेऊ नकोस म्हणायचं. त्या पर्वताने बघितलं की आपल्या मामाला ही फारच भाव द्यायला लागलेली आहे, यांचं काहीतरी आहे. अनेक दिवस झाले मी बघतोय. म्हणले, मामा खरं सांगा. नाही नाही तसं काही नाही म्हणे. तसं काही नाही, खोटं सांगताय म्हणले. खडसून खडसून विचारल्यानंतर त्याने म्हटलं, हो म्हणले, आमचं कालच ठरलंय म्हणले की आता लग्न करायचंय म्हणून. कोण सांगतायत? नारद. बघा, हा पर्वत आला, असा संताप आला. म्हणजे मामा, स्वर्गातून येताना आपण काय केलं होतं म्हणले? निश्चय केला होता एकमेकांचा, जे जे काही वाटेल ते एकमेकांना सांगायचं. एकतर तुम्ही सांगायला पाहिजे होतं, मला सांगितलं नाहीत. मी विचारल्यावर सुद्धा नाही नाही म्हणलात. आणि आता असे धंदे करता, तुमचं तोंड माकडाचं होऊन जाईल शाप देऊन टाकून. आता माकडाचं तोंड होईल शाप दिल्यानंतर यांना पण राग आला. यांनी पण त्याला शाप देऊन टाकून दिला. जोपर्यंत माझं तोंड माकडाचं राहील तोपर्यंत तुला स्वर्गात जाता येणार नाही. बस म्हणले फिरत पृथ्वीवर. मला सांगा, मामा भाच्यांनी भांडणं करून घ्यावेत का? सन्नाप्यसन्नाप्युभयात्मिकानो महाद्भुता निर्वचनीयमेका निर्वचनीय रूपा. माया बल दुर्ज्ञेय आहे, कळणं अवघड. माणसाचा पाय कधी घसरतो कळतच नाही. मी पुढे जाऊन तो कळला तर घसरेल का त्याचा पाय? हो, जर कळालं आपला पाय घसरतोय, कशाला तो घसरू दे? दुर्लक्ष होणे म्हणजे माया. ध्येयापासून विचलित होणे म्हणजे माया. आणि ती विचलितता कोणत्या घटनेने होईल काहीच सांगता येत. श्रीमद भागवतामध्ये सौभरी नावाच्या ऋषींची कथा आहे. लोकांचा आपल्याला ताप नको, आपला लोकांना ताप नको म्हणून हे सौभरी पाण्यात तपश्चर्या करत बसले. आणि पाण्यात तपश्चर्या करत बसले असताना त्यांच्या डोळ्यासमोर
मासे त्यांची क्रीडा समोर आली. यांनी मनात विचार केला, वा म्हणले आपल्याला सुद्धा अशी छानपैकी जर जोडीदारीण मिळाली तर किती चांगलं. हे तिथून उठले, ते थेट एका राजाकडे गेले. त्या राजाला 60 मुली होत्या. यांनी सांगितलं तुला 60 मुली आहेत, त्याच्यातली एक मुलगी मला दे. आता मला सांगा 60 मुली असल्या म्हणजे म्हाताऱ्याला द्यायची काय मुलगी. पण आता नाही म्हणाल तर पंचायत. राजा हुशार होता. राजाने सांगितलं काही काळजी करू नका म्हणले, तुम्हीच जाण, तुमच्या गळ्यात जी पोरगी माळ घालेल तिला घेऊन जा म्हणले. सौभरींच्या लक्षात आलं की काय म्हणतोय हे. सौभरीने असं रूप धारण केलं आपल्या तपश्चर्येच्या साहाय्याने, 60च्या 60 मुली गळ्यात पडल्या त्यांच्या. संसार सुरुवात झाला. किती वर्ष? 1000 वर्ष. संध्याकाळची वेळ अचानक त्यांना आठवलं की संध्या करायची राहून गेली आहे संध्याकाळची. अगं म्हणले कमंडलू मृगाजीन जल आणून दे बरं, संध्या करायची राहिली. ती लागली हसायला. म्हणले काय झालं? 1000 वर्षात तुम्ही संध्या केलेली नाहीये म्हणले. हे ऐकलं आणि सौभरी ऋषींच्या डोळ्यातून पाणी आलं. भगवत प्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यासाठी म्हणून मी जलात पडलो, म्हणजे जलामध्ये तपश्चर्या सुरुवात केली आणि 1000 वर्ष मी माझ्या ध्येयापासून बाजूला झालो. सगळ्याचा एका क्षणात त्याग केला, पुन्हा तपश्चर्या केली आणि भगवत प्राप्ती करून घेतली. चांगला मार्ग सोपा नसतो हे या कथेवरून आपल्या लक्षात येतं. श्रेयांसी बहुविघ्नानी. चांगलं करायला गेलं की त्याच्यामध्ये विघ्न येत असतं. वाईट करायला सगळे आपले सहाय्य करतात बरं. चांगलं करायचं झालं उलट विघ्न आणतं. नारद महर्षी आपल्या भाच्यावर चिडले, त्याला शाप देऊन टाकून तो निघून गेला. आता ह्यांचं तोंड माकडाचं झालं. आता ह्यांना वाटलं ही पोरगी आपल्याला लग्न करते काय, हे बिचारे तोंड लहान करून बसले. त्याने सांगितलं नाही, मी तुमच्या सोबतच विवाह करणार. आपल्या पित्याला सांगितलं, आपल्या आईला सांगितलं माझा विवाह यांच्याबरोबर लावून द्या. ते लाग म्हणले माकड तोंड आहे, त्याच्याबरोबर काय विवाह करतेस, तुला काय सुख मिळणार आहे. हे नाही सांगितलं. नाही, विवाह झाला, संसार सुरुवात झाला आणि काही महिन्यानंतर पर्वत भेटायला आला आणि त्यांनी बघितलं संसार चालू आहे. मामी बिचाऱ्या मामांशी संसार करतायत, माकडाचं तोंड असून सुद्धा. यांना फार वाईट वाटलं. म्हणजे मामा माझ्याकडून चूक झाली, मी माझा शाप वापस घेतो, तुमचं तोंड चांगलं होऊ द्या, तुमचा संसार तुम्हाला लखलाभ राहू द्या. नारदांनी सांगितलं, अरे म्हणले तू शाप दिलास ठीक आहे, तू लहान आहेस माझ्यापेक्षा, मी तुला लगेच शाप दिला पाहिजे आणि ते सुद्धा काल ओळख झालेल्या पोरीसाठी. मी सुद्धा शाप वापस घेतो. मला सांगा पृथ्वीवरची पोरगी तिचं आयुष्य काय असणार आहे. नारदांनी सांगितलं की त्या एका मुलीसाठी मी भगवत प्राप्तीचं साधन सुद्धा विसरून गेलो. का झालं? भगवतीची माया. मग त्या भगवतीच्या मायेपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर काय करावं लागेल? एकच करावं लागेल, ते म्हणजे भगवतीलाच शरण गेलं पाहिजे. हे भगवती, तूच आमचं रक्षण करणारी आहेस, तूच आमचं पालन करणारी आहेस आणि तुझी जी
कसं आहे, मायेचे शास्त्रकारांनी अनेक प्रकार सांगितलेले आहेत. मी तुम्हाला 2 प्रकार सांगतो. एक स्वजन मोहिनी माया आणि दुसरी विमुख जन मोहिनी माया. दोन्ही मायाच आहेत. बघा, यशोदा मैयाला गोपाल कृष्णांच्या विषयी वाटणार जे काय आहे ती माया आहे की नाही. पूतनेला मारल्यानंतर गोपिकींनी काय केलं, त्याची दृष्ट काढली गोपाल कृष्णांची. मला सांगा, संपूर्ण जगताचं रक्षण करणारा त्याची दृष्ट निघू शकते का? आपण कोण काढणार? पण यांनी काढली का? माया. पण ती माया कशी आहे? हवी हवीशी. आणि दुर्योधनाला सुद्धा माया आहे. गोपाल कृष्णांना थेट बंदीच बनवायला गेला तो, ती सुद्धा माया आहे. पण ती कशी आहे? विमुख जन मोहिनी माया. ती नको. आणि म्हणून बघा, एकच गोपाल कृष्ण आहेत, एकच माया आहे, पण प्रकार मात्र 2 आहेत. एक अभक्तांच्यासाठी आणि एक भक्तांच्यासाठी. अभक्तांच्यासाठीची माया जी आहे ती नाश करणारी आहे, आणि भक्तांच्यासाठीची माया जी आहे ती कल्याण करणारी आहे. मग असं कधी असू शकतं का? हो, असू शकतं. मांजरी उंदराला मारती आणि मांजरी आपल्या लेकरांना इकडून तिकडे घेऊन जाते. 2 वेगळे वेगळे दात वापरती काय? एकाच दाताने असं पकडलं की उंदीर मरतो, आणि असं पकडलं की काय होतं, ती जे लेकरू जी आहे ते लेकराला इकडून तिकडे घेऊन. मला सांगा, त्या लेकराच्या इथं एक वण सुद्धा उमटत नाही, उलट त्याचं रक्षण होतं. आणि इकडं मात्र एक फटकारा मारला की उंदराचा जीव जातो. तसं भगवतीची जी माया जी आहे, विमुख जन मोहिनी माया जर असेल तर काय होतं, आपण संसारात पडतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, असं सगळं आपल्या मागे लागतं. आणि तीच स्वजन मोहिनी माया जर असेल तर भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढम, मग आपला उद्धार निश्चित आहे. म्हणून काय करायचं, भगवतीला प्रार्थना करायची, भगवतीला सांगायचं की तुझी जी विमुखजन मोहिनी माया आहे तिचा प्रभाव आमच्यावर करू नकोस, स्वजन मोहिनी माया जी आहे तिचा प्रभाव तू आमच्यावर कर. आणि त्या भगवतीला आपण शरण जेव्हा जाऊ त्यावेळी निश्चितच आपलं कल्याण अशा प्रकारचं होतं. 6ठ स्कंधामध्ये अजूनही खूप गोष्टी आहेत, पण मी आपल्याला कालही सांगितलेलं होतं की 6ठ स्कंधाची थीम कोणती आहे. काल मी सांगितलेली होती आपल्याला की कर्माचं अनिवार्यत्व, अवश्यमेव भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभम, आणि भगवत प्राप्तीची तळमळ, हे 2 जर आपण जर केलं तर सगळ्यांपासून आपण दूर होऊ शकू. 7म स्कंधाच्या सुरुवातीला फार गोड गोष्ट येते, भगवतीच्या महिम्याची गोष्ट येते, ती आपण घेऊ. पण त्याच्या आधी एक सुंदर अशा प्रकारचं एक पद ऐकूत आमच्या वृष्टीकडून. फार गोड आवाज आहे हो तिचा, काय सांगावा. पैंजणांचा नाद आला गोड कानी ग, पैंजणांचा नाद आला गोड कानी ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, पैंजणांचा नाद आला गोड कानी ग, पैंजणांचा नाद आला गोड कानी ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, उंबरठ्यावर
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी, पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी, वैभवाचे साज सारे गळा घालूनी, कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पैंजणांचा नाद आला गोड कानी ग. पैंजणांचा नाद आला गोड कानी ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. हिरवा रंग खुलवी अति खुलवी सुंदर, हिरवा रंग खुलवी अति खुलवी सुंदर, हाती चूडा हिरवा भांगी लाल सिंदूर, तुळजापूरची आई भवानी दारी आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पैंजणांचा नाद आला गोड कानी ग. पैंजणांचा नाद आला गोड कानी ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. रूप हिचे ग लावण्याचे रंगे तांबूल, रूप हिचे ग लावण्याचे रंगे तांबूल, माहुरगडची रेणुका ही शालू ही लाल, लेकीलाही बघण्याली दारी माझ्या ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पैंजणांचा नाद आला गोड कानी ग. पैंजणांचा नाद आला गोड कानी ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. देवी आई की जय. ममाख्या हि महाभाग राज्ञां वंशं सुविस्तरं, सूर्यान्वयप्रसूतानां धर्मज्ञानां विशेषतः. श्रीमद्देवी भागवताच्या सप्तम स्कंधाच्या सुरुवातीला सूर्यवंशात निर्माण झालेल्या राजांची दिव्य अशा प्रकारची चरित्र भगवान श्री व्यास महर्षींनी प्रश्न केल्यानंतर नारदांनी जे त्यांना सांगितलेलं आहे ते आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्या संस्कृतीमध्ये सूर्यवंश आणि चंद्रवंश या दोन वंशांचं महात्म्य हे अतिशय गणल्या गेलेलं आहे. सूर्यवंशामध्ये भगवान श्रीराम प्रभूंचा जन्म झाला, चंद्रवंशामध्ये भगवान गोपालकृष्णांचा जन्म झाला. असे एक एक राजे होऊन गेले की बस की त्या राजांची चरित्र जर आपण ऐकली तर ती चरित्र आपल्याला अत्यंतिक प्रेरणा अशा प्रकारची देतात. आजच आम्ही उज्जैनला जाऊन आलो महाकालांच्या दर्शनाला. त्या ठिकाणी राजा विक्रमादित्याचं फार सुंदर अशा प्रकारचं स्मारक उभा केलेलं. स्वतः विक्रमादित्यांचं शिल्प त्या ठिकाणी लावलेलं आहे. त्यांचे ते नवरत्नांचा दरबार त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि त्या 32 पुतळ्या ज्या आहेत
त्या सुद्धा त्या ठिकाणी लावल्या, सिंहासन 32. काय राजे असतील त्या, काय त्यांनी आयुष्यात अशा प्रकारचं कार्य केलं असेल, काय या भारत देशाचं महात्म्य. ज्या काळामध्ये परदेशातील लोकांना नेसावं काय, खावं काय हे सुद्धा कळत नव्हतं, अशा अवस्थेमध्ये आपला देश हा कुठं होता. अशा ठिकाणी गेलं म्हणजे फार आनंद होतो, दुःख पण वाटतं की आज कुठे आहोत आपण, फार दुःख वाटतं. आणि म्हणून आपल्या पूर्वजांची स्मृती आपल्या समोर नित्य असावी आणि त्या पूर्वजांच्या स्मृतीला अनुसरून आपल्याकडून आत्ताचं कार्य व्हावं, यासाठी व्यास महर्षींनी या सर्व राजांची चरित्र विविध पुराणातून आपल्या समोर ठेवलेली आहे. त्यातील उद्या आपण राजा हरिश्चंद्राचं चरित्र घेणार आहोत. फार गोड अशा प्रकारचं चरित्र आहे, अत्यंत रंगवून अशा प्रकारचं या श्रीमद देवी भागवतात सांगितलेलं आहे. त्यांनी फार उत्कृष्ट अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. पण त्याआधी आज आपण कसं आहे, अर्ध्या तासात ते होणारं चरित्र नाहीये, म्हणून आज आपण ते घेणार नाहीत. आज आपण त्याच्या आधीचं चरित्र घेणार आहोत. मरीचि प्रथितस्तेषाम् अभवत् सृष्टिकर्मणि. भगवान ब्रह्मदेवांनी मरीची प्रमुख अशा 7 ऋषींना मनाने निर्माण केलं, संकल्प केला आणि त्यांची उत्पत्ती झाली. मला सांगा, संकल्पाने कुठे उत्पत्ती होऊ शकते का? होऊ शकते. संकल्पात जर ताकद जर असेल ना तर होऊ शकते. मी पुढे जाऊन सांगतो, मोठी मोठी कार्यांचं बीज आपल्याला संकल्पात आढळून येतं. मोठ्या मोठ्या संकल्पांचं बीज पहिल्यांदा मनाने माणूस संकल्प करतो, मग चिंतन करतो, मग माणसं जमवतो एकत्र आणि मग कार्य त्या ठिकाणी त्याच्या हातून उभा राहतं. मरीची हे त्यातील प्रमुख. मरीचींना कश्यप नावाचे ऋषी त्या ठिकाणी झाले. ही सगळी सृष्टी कश्यपांच्या पासून निर्माण झाली. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, एखाद्याला जर गोत्र माहित जर नसेल तर त्यांनी काय सांगायचं, कारण कश्यपांच्या पासून सगळं निर्माण झालेलं. त्या कश्यपांच्या पासून सूर्याची निर्मिती झाली. आता सूर्य म्हणजे तो वायूचा गोळा, जो वैज्ञानिकांनी आता सांगितलेला आहे आपल्याला, हेलियम वायूचा गोळा. पण आपण एक श्लोक म्हणतो बघा सूर्य नमस्कार करत असताना, ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्टः केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरणमय वपुर धृत शंख चक्र. आपल्याला जो गोळा दिसतो ते त्याचं आधिभौतिक स्वरूप झालं, पण त्याचं आध्यात्मिक स्वरूप काय मला सांगा. 4 हातांचा कमलावर बसलेला अशा प्रकारचा तो हिरणमय वपुः, ज्याचं शरीर तेजाने चकाकतंय, अशा प्रकारचा तो पुरुष आहे, तो सूर्यनारायण. त्या सूर्याला वैवस्वत मनु नावाचा मुलगा झाला.
त्या मनूला वैवस्वताला इक्ष्वाकू नावाचा मुलगा झाला आणि त्या इक्ष्वाकूला वैवस्वत मनूला 10 मुलं झाली. मोठा इक्ष्वाकू आणि बाकीचे 9. त्या नावांची नावं पण दिलेली आहेत त्यांनी. इक्ष्वाकू, नाभाग, धृष्ट, शर्याती, नरिष्यंत, प्रांशु, नृग, दिष्ट, करुष, पृषध्र अशा प्रकारची 10 मुलं झाली. इक्ष्वाकू नावाचा जो मुलगा होता वैवस्वत मनूला झालेला, त्याला 100 मुलं झाली. काळजी करू नका, मी नावं सांगणार नाहीये. आणि एक तर ह्याच्यात दिलेलं नाही तर मला पाठ नाहीत, ते सांगून टाकलेलं बरं. त्यातील जो शर्याती जो होता ना, वैवस्वत मनूला झालेली जी 10 मुलं आहेत, त्यातील जो शर्याती जो होता ना, 4 क्रमांकाचा शर्याती, त्याच्याकडेच वळूत आपण. फार सुंदर गोष्ट आहे ती. त्या शर्यातीला 4000 राण्या होत्या. संसार अत्यंत सुंदर अशा प्रकारचा चाललेला होता. मुलगी मात्र एकच होती. तिचं नाव होतं सुकन्या. दिसायला अत्यंत सुंदर, नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली, आणि एकदा प्रसंग अशा प्रकारचा झाला. उन्हाळ्याचे दिवस, आणि त्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जलविहार करण्यासाठी म्हणून आपल्या सगळ्या स्त्रिया, प्रधानमंत्री, सेनापती, त्यांचे सैनिक असे सगळे मिळून सगळेजण क्रीडा करण्याकरता उपवनात गेले. व पुरुषांच्याकडे, स्त्रियांच्याकडे, मुलांच्यात, मुलींच्यात गट पडले. आपण जसं नेहमी पाहतो त्याप्रमाणे. ही जी सुकन्या जी होती, 12 ते 14 वर्षाची मुलगी बिचारी, नुकतंच तारुण्य प्राप्त झालेलं. आपल्या बरोबरच्या ज्या सख्या ज्या होत्या, त्या सखींच्या बरोबर सुंदर अशा प्रकारची क्रीडा करत होती. आणि क्रीडा करत 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 हे थोडे लांब गेले, आणि लांब गेल्यानंतर त्यातली जी सुकन्या जी होती ती अजून थोडी लांब गेली, आणि तिला तिथं वारुळ दिसलं. बालसुलभ, तारुण्य सुलभ क्रीडेच्या त्या प्रकारामध्ये त्या वारुळाच्या ठिकाणी तिने बघितलं. त्या वारुळातून 2 छिद्रातून तिला काहीतरी लकाकताना दिसलं. काय लकाकतंय? मोठे 2 काटे घेतले आणि ते त्याच्यात खुपसले. झालं काय होतं, त्याच्यामध्ये च्यवन नावाचे ऋषी तपश्चर्या करत बसलेले होते. आणि नेमके ते जे काटे जे आहेत ते काटे त्या डोळ्यात खुपसल्या गेले. भळभळ भळभळ रक्त वाहतंय. मरणांतिक वेदना झाल्या. आणि त्या मरणांतिक वेदनेच्या वेदनेने कळवळून
यांनी शाप देऊन टाकून दिला. ज्याने हे कृत्य केलं त्याच्या सर्व राज्यातील सर्वांचा मलमूत्र निरोध होऊन जाईल. शाप देऊन टाकून दिला. आता मला सांगा, अपराध कोणी केला? सुकन्याने. भोगावं कोणाला लागलं? सगळ्यांना. असं कसं शक्य आहे? कृतयुगामध्ये एकाने जर पातक केलं देशाला भोगावं लागतं. त्रेतायुगामध्ये एकाने पातक केलं तर गावाला भोगावं लागतं. द्वापार युगामध्ये एकाने पातक केलं तर कुटुंबाला भोगावं लागतं. आणि कलियुगात ज्याचं त्याने भोगायचं, चांगलं असो वाईट असो. झालं. त्याप्रमाणे सगळ्यांना भयंकर त्रास होऊ लागला. राजाने सगळ्यांना बोलवलं. खरं सांगा म्हणले, काही कोणाकडून चूक घडली का? कोणाकडून काही वाईट घडलं का? ते तपश्चर्येला बसलेले ऋषी आहेत, त्यांचं कोणी हे केलं का? त्यांच्यावर कोणी आक्रमण केलं का? अतिक्रमण केलं का त्यांचं? आता कोणीच केलेलं नव्हतं. मी नाही, मला कामाला माहित नाही. मग शेवटी हिच्या लक्षात आलं की आपल्या हातून ते घडलेलं आहे. ती गेली बाबांना तिने सांगितलं की असं असं माझ्या हातून घडलेलं आहे. मग त्याप्रमाणे ते सगळेजण गेले. बघतायत तर काय, वारूळ, ते वारूळ काढलं. काढल्यानंतर बघतायत तर काय, आतमध्ये च्यवन ऋषी, म्हातारबुवा, दाढी वाढलेली, डोळे फुटलेले, रक्त गळतंय. त्यांच्या लक्षात आलं नेमकं काय घडलं. साष्टांग नमस्कार केला ऋषींना आणि ऋषींना सांगितलं, आमच्यातून फार मोठा अपराध घडलाय म्हणले. तुमचे डोळे माझ्या मुलीकडून फुटलेत म्हणले. क्षमस्व. तो तुम्ही शाप दिला तो तेवढा वापस घ्या. खूप वेदना होत आहेत. पोट सगळं खराब होऊन गेलेलं आहे. यांनी सांगितलं की ठीक आहे म्हणले, शाप मी काही मुद्दामून दिलेला नाही, चुकून माझ्या मुखातून बाहेर पडला. माणसाला कळवळतो ना माणूस, एकदम त्याच्या मुखातून जात. असं काही मुद्दामून करतो अशातलाही भाग नाही. ते गेलं झालं म्हणले, मी वापस घेतो म्हणले शाप. नाही असं नाही, पण एक काम करावं लागेल म्हणले. काय? तुझ्या पोरीचं लग्न माझ्या बरोबर लावून दे. तिने सांगितलं, अहो असं नाहीये म्हणले, तुमची व्यवस्था मी सगळी लावतो ना म्हणले. 10 माणसं तुमच्या तैनातीत ठेवतो म्हणले, ते सगळं तुमचं व्यवस्थित करतील. याने सांगितलं, तुझ्या पश्चात ते निघून गेले तर मी कोणाला पकडून घेऊ म्हणले. मला माहित नाही. आणि एक लक्षात ठेव म्हणले, चूक कोणी केलेली आहे? तुझ्या मुलीने. बाकीच्या 10 जणांनी का भोगायची? माझ्याबरोबर विवाह करून दे, तर या शापापासून मुक्तता होईल, नाही तर नाही. आता काय करावं? त्याने ताबडतोब सभा बोलवली, सगळं सांगितलं, असं आहे, सगळं झालेलं आहे, काय करावं काय करावं. आता सगळ्यांनी सांगितलं. कसं आहे म्हणले राजन, आता झालेलं आहे, पण आता एकतर तो म्हातारा, दुसरं म्हणजे डोळे फुटलेले. ही बिचारी आत्ताशी कुठं तरुण झालेली आहे, तिच्या त्याच्या गळ्यात बांधायची म्हणजे हिचं आयुष्य पूर्ण नरकात ढकलण्यासारखं. देऊ नका म्हणले मुली. सगळ्यांनी एक मताने निर्णय घेतला, विवाह लावायचा नाही. इतक्यात सुकन्या पुढे आली. तिने सांगितलं, बाबा माझा विवाह त्यांच्याबरोबर करून द्या. महाभारतामध्ये फार सुंदर वचन येतं. त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामार्थे तू कुलं त्यजेत, देशस्यार्थे तू ग्रामं त्यजेत, आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत. एकाचा त्याग करून जर गावाचं भलं होत असेल तर काय करावं? एकाचा त्याग करावा. गावाचा त्याग करून जर देशाचं भलं होत असेल तर काय करावं?
गावाचा देशाचा नाही, गावाचा त्याग करावा. धरणामध्ये गाव गेलं जातं की नाही, पण घालवावं का? बाकीच्यांचा उद्धार होतो. बाबा, मी महाभारत वाचलेलं आहे, मी रामायण वाचलेलं आहे, निशंक मनाने माझा विवाह त्यांच्याबरोबरला. अगं बाळे, लहान आहेस तू, तुला काय माहिती आहे जगत काय आहे, जगाचं काय आहे? तरुण झाल्यानंतर मग तुझ्या लक्षात येईल. इंद्रिय बलवान आहेत, शरीर आपल्या ताब्यात राहत नसतं तरुणपणी. हिने सांगितलं नाही, मी पतिव्रता स्त्रियांच्या गोष्टी वाचलेल्या आहेत, अनसूयेची गोष्ट वाचलेली आहे, सावित्रीची गोष्ट मी वाचलेली आहे. माझ्यावर ते संस्कार झालेले. मला सांगा, आजच्या पाठ्यपुस्तकात या गोष्टी आहेत का? अनसूया नाही, सावित्री नाही, कोणी? आणि अपेक्षा मात्र आपण त्या निपजाव्यात हे अपेक्षा करतो. कसं शक्य? शिकवणच नाही तर लिखतील कुठून? मला सांगा, जे आडातच नाही ते पोहऱ्यात येईल कुठून? ना रामकृष्णांच्या गोष्टी आहेत, ना रुक्मिणी सीतेच्या गोष्टी आहेत. कसं होईल? गप्पा तर मोठ्या आहेत. मी सगळं वाचलेलं आहे, मला सगळं माहिती आहे. पतिव्रता स्त्रीने कसं वागावं मला पूर्ण माहिती आहे. निशंक मनाने माझा विवाह करून दे. आता काय करतो राजा बिचारा? शेवटी विवाह लावून दिला. विवाहामध्ये भरपूर सोनं नाणं अमुक तमुक भरपूर काही दिलं. याने सांगितलं, राजन, ते सगळं तुझं सोनं नाणं तुझ्याबरोबर ठेवून दे, आम्हाला त्याचा काय उपयोग आहे? उलट त्याचा आम्हाला ताप आहे. कोणी सांभाळत बसायचं? ते तुझं घेऊन जा, आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला तुझ्या मुलीचीही गरज नाही आहे. माझं तप खंडतंय म्हणून मी केवळ विवाह करतो. आणि त्याप्रमाणे राजा राण्या सगळ्या बिचाऱ्या निघून गेल्यात. सगळे रडतायत, सगळ्या जणी. राजा रडतोय बिचारा. आधीच पोरीला पाठवायचं म्हणजे किती वाईट वाटतं, आणि त्यातल्या त्यात अशा अवस्थेमध्ये पोरीला हे करायचं. सुकन्या मात्र आनंदित आहे. सुकन्या मात्र म्हणते, नाही, मी पालन करणार. आणि मग त्याप्रमाणे खरं आयुष्य सुकन्याचं सुरुवात झालं. बरं, सकाळी उठायचं, पती उठण्याच्या अगोदर उठायचं. आता त्यांचं सगळंच करावं लागायचं की हो? मला सांगा, सकाळच्या प्रातर्विधीपासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांना स्नान घालायचं, त्यांना संध्या वगैरे करण्यासाठी त्यांच्या समोर सगळं द्यायचं, अग्निहोत्र करण्यासाठी ते सगळं कुंड वगैरे स्वतः प्रज्वलित करायचं. बरं, एवढं सगळं करून मग त्यांना थोडं खायला प्यायला द्यायचं, आणि आणायसाठी स्वतः हिला जावं लागायचं. फळं गोळा करणे, दूध गोळा करणे, जे काय आहे ते. स्वयंपाक करायचा जर असेल तर त्या काटक्या गोळा करणे, हे सुद्धा तिलाच करावं लागायचं. मग ते सगळं करायचं. पुन्हा वैश्वदेव, नैवेद्य, मग पुन्हा यांना दुपारी झोप. म्हातारे होते बिचारे, मग त्यांचे पाय दाबायचे. मग संध्याकाळी पुन्हा त्यांना उठवायचं, पुन्हा त्यांच्याकडून सगळं करून घ्यायचं. रात्री पुन्हा जीव घालायचं, पुन्हा त्यांचे पाय दाबायचे. आणि अशा तऱ्हेने तिथंच झोपी जायचं बिचारी. मला सांगा, पूर्ण जिला रेशमाच्या गादीशिवाय झोप येत नव्हती, जिचं मनोरंजन करण्यासाठी अक्षरशः हजारो तिच्या सखी असायच्या, आज तिला एका वृद्ध पती म्हणून वरलेल्याची सेवा करावी लागते. मग साधो, समय बडा बलवान. कोणावर कधी कशी काय वेळ येईल
36,000 कोटी रुपयांची कंपनी, एक नाही दोन नाही, 36,000 कोटी. मला एकाने सांगितलं 36 वर किती शून्य, म्हणलं मला येत नाही. 36,000 कोटी रुपयाची कंपनी एका दिवसात बर्बाद झाली. एका दिवसात ते शेअर पडले त्याच्या त्या भानगडीमध्ये. 36 रुपयाला कोणी विकत घ्यायला तयार नाही त्या कंपनीला. आपण ऐकतो, आपण वाचतो सुद्धा. मोठे मोठे श्रीमंत असलेली सुद्धा माणसं हे कधी रस्त्यावर येतील काही सांगता येत नाही. काहीच सांग. सगळं आपण वाचतो आणि आपला असा पक्का विश्वास असतो की हे सगळं दुसऱ्यांच्या बाबतीत घडणार आहे, माझ्या बाबतीत नाही घडणार. ओके ना? आपल्या बाबतीतही घडू शकतो. काही सांगत. आणि अशा तऱ्हेने अनेक दिवस गेले, अनेक महिने गेले, अनेक वर्ष गेली. हळूहळू हळू मोठी झाली ती. तिचं तारुण्य अजूनच त्या ठिकाणी वाढलं. आणि एकदा पाणी आणण्यासाठी म्हणून ती नदीवर गेली आणि तिथे देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांनी तिला बघितलं आणि रूप बघितल्याबरोबर ते मोहित झाले आणि म्हणतायत, कोण आहेस तू? या वनात काय करतेयस? अप्रतिम सौंदर्य आहे तुझं. तिने सांगितलं, मी शर्यतीची मुलगी आहे, चवन ऋषींची भार्या आहे, आम्ही वनात राहतो, माझ्या पतीचे डोळे फुटलेले आहेत, मी त्यांची सेवा करतीये. म्हणले, वेडे काय बसलीस? म्हणले त्या म्हाताऱ्याला घेऊन. सोड, चल म्हणले आमच्या बरोबर, आम्ही तुला वरती स्वर्गात नेतो, नंदनवनात त्या ठिकाणी आपण विहार करू, सुंदर सुखोपभोग घे. आणि हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर तिने सांगितलं, तुम्ही असं बोलू नका, तुम्ही देव आहात. देवांनी माणसांना धर्मात प्रवृत्त करायचं असतं का अधर्माकडे प्रवृत्त करायचं असतं? मी तशी नाहीये, मी पतिव्रता स्त्री आहे. लक्षात ठेवा, मुकाट्याने चालते वा, नाहीतर शाप देऊन तुम्हाला भस्म करीन. पतिव्रता स्त्रीमध्ये तेवढं सामर्थ्य असतं बघा. आणि हे ऐकलं आणि ऐकल्याबरोबर हे घाबरून गेले घेऊ. नाही म्हणले, आम्ही तुझं मन बघितलं, म्हणले तू खरोखरच आडीग आहेस की नाही ते बघितलं, पण म्हणले आमच्याकडे चित्र विचित्र औषधी आहेत. म्हणले आम्ही तुझ्या पतीला तरुण करू शकतो. म्हणले तरुण करू शकतो, आमच्याकडे औषधी आहेत. म्हणले ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही, पण आमची अट एक आहे. म्हणले काय? तुझा पती आणि आम्ही दोघं, आम्ही काय विशिष्ट अशा प्रकारच्या औषधी सरोवराच्या पाण्यात कालवू, आम्ही त्याच्यात उडी मारू आणि बाहेर आल्यानंतर आमचं तिघांचं रूप एकसारखं होईल. तू आमच्या तिघांच्या पैकी कोणाच्या तरी गळ्यात माळ घालायची. पतीच्या गळ्यात पडली तर ठीक आहे, आमच्या गळ्यात पडली तर आमच्या बरोबर विवाह करायचा. बोल. आता आली का पंचायत? त्या सगळ्याच्या मध्ये उशीर झाला. पतीने विचारलं, अगं तुला उशीर का झाला? त्याने सांगितलं, असं असं भानगड झाली, ते दोघं जण आले तर मला असं असं म्हणतात. अगं हो म्हणलं ना. म्हणले त्याच्यात काय? अहो म्हणले, असं कसं म्हणता?
जर यदा कदाचित चुकून त्यांच्या गळ्यात माळ जर पडली तर च्यवन ऋषी म्हणतायत तुझ्या गळ्यातली माळ माझ्याच गळ्यात पडणार. काय विश्वास आहे बा. म्हणून संसार रूपी रथाची दोन चाकं आहेत. एक आहे प्रेम आणि दुसरा आहे विश्वास. आपल्या पतीवर पत्नीचा आणि आपल्या पत्नीवर आपल्या पतीचा पूर्ण विश्वास पाहिजे. पूर्ण विश्वास हा प्रेमाशिवाय शक्य नाही. आणि ते प्रेम सुद्धा मग कसं पाहिजे. देहाचं प्रेम उपयोगाचं नाही, आत्म्यावरचं प्रेम पाहिजे. म्हणून आपल्याकडे या जन्मातलं 7 जन्म किमान पुढचा जन्म जर पुन्हा माणसाचा आला तर पुन्हा पुढचे 7 जन्म. भांडणं करतात पण एकत्र राहा. नेहमी मजेने एक विनोद सांगत असतो. एकदा काय झालं, एक सोसायटी होती. त्या सोसायटीमध्ये 85 वर्षाचा म्हातारा आणि 80 वर्षाची त्याची पत्नी, दोघांच्याही तब्येती एकदम चांगल्या. सोसायटीने सत्कार करायचं ठरवलं. मग त्याप्रमाणे सत्कार केला दोघांचाही. आणि मग सत्कार ज्यांनी केला त्यांनी त्या आजोबांना विचारलं का म्हणले 85 वर्ष तुमची झाली पण तब्येत एवढी तुमची चांगली कस काय. ओके नाही म्हणले 10 किलोमीटर मला दररोज ही जायला सांगते म्हणले, मी जातो त्याच्यामुळं माझी तब्येत चांगली आहे. असं आहे का. आजींना विचारलं का म्हणले आजी ते 10 किलोमीटर जातात बरोबर आहे, त्यांची तब्येत चांगली आहे, तुमची तब्येत चांगली कस काय. साधं आहे म्हणले, 10 किलोमीटर व्यवस्थित जातात की नाही बघायला कोण जात आहे म्हणले. म्हणून हे प्रेम, हा विश्वास, हे जोपर्यंत आपल्यात आहे तोपर्यंत आपलं कुटुंब व्यवस्था आहे. आणि प्रेम जर संपलं, हा विश्वास जर संपला तर समजून घ्या पशुजीवन आणि मनुष्य जीवन यात कोणत्याही प्रकारचा फरक राहणार नाही. झालं त्याप्रमाणे अश्विनी कुमारांनी ते व्यवस्थित छानपैकी ते औषधं जी काही होती ती सगळी औषधं त्या सरोवराच्या पाण्यात टाकली. आणि मुनिश्रेष्ठ चला म्हणले आता पाण्यात बुडी मारूत आपण. त्याप्रमाणे बुडी मारली आणि बाहेर आले बघतायत तर काय सगळे तिघही एकसारखे आणि एका आवाजात म्हणतात आमच्या गळ्यात माळ घाल. दिसायला सारखे, रंग सारखा, रूप सारखं, आवाज सारखं, सगळं सारखं. आता आली का पंचायत, आता काय करायचं. मला सांगा, संकट आलं, संकट निहंत्री दुर्गा दुर्गती नाशिनी, कोण वाचवतं मला सांगा. जय अंबे मां, जय गौरी मां, तुमको निशिदिनी गावत, तुमको निशिदिनी ध्यावत, हर गौरी ब्रह्मा. बस. सुकन्योवाच नमः पद्मोद्भवे देवी नमः शंकरवल्लभे विष्णुप्रिये नमो लक्ष्मी वेदमातः सरस्वती.
बुद्धिदासे त्वमज्ञानां ज्ञानिनां मोक्षदा सदा आज्ञात्वं प्रकृतिः पूर्णा पुरुषप्रियदर्शना सिद्धिदा योगिनाम् अम्ब जयदा कीर्तिदा पुनः शरणं त्वां प्रपन्नास्मि विस्मयं परमं गता. कसं आहे, प्रयत्न पूर्ण करायचे. प्रयत्न संपले की श्री भगवतीला हाक मारायची. आमच्या पूज्य दादाजी आठवलेंनी ते गीतासार म्हणून फार सुंदर लिहिलेलं आहे. छोटंसंच आहे ते, फार मोठं नाही आहे. एखादं पान असेल त्याच्यामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे बघा. हाका मारत जा, मदत तयार आहे. किती सुंदर वाक्य. हाक मारत जा, मदत तयार. आता आम्ही असे विचित्र आहोत की म्हणतो हाका पण त्यांनीच माराव्यात. ते कसं शक्य आहे मला सांगा. आपण आपली स्वतःला हाक मारून घेतो का? हाक तरी किमान आपण मारली पाहिजे भगवतीला. ते तयार आहे हो द्यायला. आम्ही हाकच मारत. आणि अशा तऱ्हेने जेव्हा भगवतीची प्रार्थना केली, भगवतीने सुंदर अशा प्रकारचे दिव्य दृष्टी दिली. आणि त्या दिव्य दृष्टीच्या साह्याने तिच्या लक्षात आलं की हे आपले पती आहेत. माळ घेतली आणि बरोबर आपल्या पतीच्या गळ्यात त्या ठिकाणी टाकले. पातिव्रत्य आणि श्री भगवतीची भक्ती या दोघांच्या साह्याने सुकन्येला सुंदर अशा प्रकारच्या पती स्वरूपाची प्राप्ती झाली. उद्या आपण बरोबर 4 वाजता नेहमीप्रमाणे सुरुवात करणार आहोत. सप्तम स्कंधातील दिव्य अशा प्रकारचं राजा हरिश्चंद्राचं चरित्र आपण घेणार आहोत. आज आता जय जय हे तुळजाई आपलं होईल. त्यानंतर 6:30 वाजता बरोबर आपण या ठिकाणी पुष्पार्चन अन्नपूर्णेला करणार आहोत. उद्या बरोबर 4 वाजता जमून असंच 6 वाजता संपून 6 ते 6:30 मध्यंतर घेऊन उद्या बिल्वार्चन करायचं आहे आपल्याला. ज्यांच्याकडे पिंड असेल त्यांनी पिंड घेऊन या. ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनी कोणाचा? शंकरजींचा घेऊन या. आणि त्याप्रमाणे आपल्याला जितकी पानं मिळतील, बिल्वपत्र मिळतील, जितकी शक्य असेल तितकी 1008, 108, 11 जे काही असेल ते त्याप्रमाणे घेऊन यायचं. आणि उद्या बिल्वार्चन आपलं होणार आहे. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय जय हे तुळजा आई मज दे हे जन्मो जन्मी. जय जय हे तुळजा आई मज दे हे जन्मो जन्मी. अद्वैती निष्ठा चित्ती कारी हि द्वैत प्रीती. त्वद्भक्ती रुचि तव भजनी मज दे हे जन्मो जन्मी. बाली आवड ज्ञानाची तारुण्यी रुचि कर्माची. वृद्धत्वी मन वैरागी मज दे हे जन्मो जन्मी. मरणी प्रयास राहित्य दैन्यरहित हे जीवित्व. सत्संग जन्म सद्वंशी मज दे हे जन्मो जन्मी. कावेरीचे स्नान घडो दर्शन सिंधूचे होवो. वसती गोदेच्या काठी मज दे हे जन्मो जन्मी. हिंदुत्वासाठी जनन हिंदुत्वासाठी मरण. जीवन हिंदुत्वासाठी
मज देहे जन्मोजन्मी सद्धर्माची वाढ असो दुष्पंथांचा नाश घडो वैदिक नृप साम्राज्य जगी मज देहे जन्मोजन्मी श्रीरामासम आचारा वाणीने श्रीकृष्ण कथा देवी चिंतन सतत मनी हे जन्मोजन्मी संग घडो तव भक्तांचा वंदन हे तव भक्तांना पूजा ही तव भक्तांची मज देहे जन्मोजन्मी त्वत्पूजन मम देहाने तुझे स्मरण ही चित्ताने तव दर्शनी माझी बुद्धी मज देहे जन्मोजन्मी आवड वेदनी शास्त्रांची सेवा अखंड लोकांची निष्ठा राहो तव नामी मज देहे जन्मोजन्मी गंगे मध्ये देह पडो सार्थक जीवाचे होवो पापी मी आपुला म्हणी मज देहे जन्मोजन्मी याची हे विश्वास तुला त्वत्प्रेमा वाढत जावा मोक्षेच्छा ही नुरोमनी मज देहे जन्मोजन्मी जय जय हे तुळजा आई मज देहे जन्मोजन्मी मज देहे जन्मोजन्मी मज देहे जन्मोजन्मी सदानंदीचा उदयोस्तु 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 बोल भवानी की जय अंबा माता की जय।